सगळ्या पत्रकार मंडळींना नमस्कार करतो. मी रुपेश अड्डा वाशिमहून. त्यांची ताई देवयानीताई नवलेचे नांदुऱ्याहून, शुभांकीताई आणि आपले चंद्रकांताताई चिखलीहून आलेले आहेत. पिरॅमिड स्पिरिच्युअल मोमेंट हे पूर्ण भारतभर काम करत असते. त्याच अंतर्गत ही महाराष्ट्राची पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंट महाराष्ट्र या अंतर्गत हे शिबिर 4 दिवसीय शिबिर महाराष्ट्र ध्यान महायज्ञ शेगाव महाशिवरात्रीच्या बरोबर हे आवासीय शिबिर 4 दिवसाचं आपण 25 तारखेपासून 28 तारखेपर्यंत शेगाव इथं ठेवलेलं आहे. त्याबद्दल माहिती आमची ताई पूर्णपणे देतील. या लोकांनी तिथं हे कोऑर्डिनेट केलं आहे. आम्ही फक्त एका कार्यकर्ता म्हणून आलेलो आहे. तर ताई याबद्दल सगळं सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे. सर्वांना नमस्कार. मी देवयानी नवगजे रिद्धिसिद्धी पिरॅमिड ध्यान केंद्र नांदुरा याची संस्थापिका आहे आणि पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंट महाराष्ट्र. तर हे जे मुवमेंट ॲक्च्युली मी आधी त्याची इन्फॉर्मेशन देते की ही संस्था जी आहे ती लोकांना निशुल्क ध्यान शिकवते आणि या संस्थेचा सगळ्यात मोठा उद्देश आहे की घराघरापर्यंत ध्यान पोहोचलं पाहिजे, पिरॅमिडची ऊर्जा पोहोचली पाहिजे, शाकाहारचं महत्त्व जे आहे ते घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. या ध्यानाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे ध्यान आहे हे आपल्याला गौतम बुद्धाने दिलेलं आहे. गौतम बुद्धाने ज्या आपल्याला 10 पद्धती दिलेल्या आहेत त्याच्यातली 9वी पद्धत आहे आनापानसती ध्यान. आणि ज्याच्यामध्ये गौतम जे आहे ना हे बुद्ध बनले होते ती पद्धत आहे. बुद्धांच्या आधी पण खूप लोक हे करत होते पण त्यांनी जगाला नाही सांगितलं. जसं आपल्याला माहिती आहे साधू संत जे आहे ते सिद्धी जे आहे ते सांगत नव्हते, पण बुद्धांनी ध्यानाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि त्याला आता पिरॅमिड सोबत जोडलेलं आहे. या संस्थेचे संस्थापक जे आहे डॉक्टर सुभाष पत्रे सर. तर सरांचं असं म्हणणं आहे की याच्यात कोणतीही गुरु परंपरा नाही आहे. आपला जो श्वास आहे हा आपला गुरु आहे. बाकी आपल्याला कोणत्याही वेगळ्या कलरचे वस्त्र धारण नाही करायचे, कोणत्याही माळा नाही करायच्या आहे, कोणता जप नाही, मंत्र नाही, कोणतेही रूल्स आणि रेग्युलेशन नाही आहे. तुम्ही कुठं पण बसून ध्यान करू शकता. तुम्ही जेवण करा नका करू, आंघोळ करा नका करू, आणि सगळ्यात महत्वाचं तर एक लहान 5 वर्षापासून व्यक्ती हे जे ध्यान आहे हे करू शकतो. आणि मुख्य म्हणजे लोकांना आता भरपूर स्ट्रेस होऊन राहिला, त्याच्यानंतर आपलं असंतुलित होऊन राहिलं, विद्यार्थी जे आहे हे पण खूप अंडर प्रेशर असतात, त्याच्यानंतर आर्थिक परिस्थितीचं खूप जास्त टेन्शन असते. तर आपले जे 5 क्षेत्र आहे, आध्यात्मिक क्षेत्र झालं, त्याच्यानंतर आपलं आर्थिक क्षेत्र झालं, सामाजिक क्षेत्र झालं, भौतिक क्षेत्र झालं आणि भावनात्मक क्षेत्र, या 5 क्षेत्रावर बॅलन्स करण्यासाठी हे जे ध्यान आहे इट इज अ परफेक्ट पॅकेज. तर त्याच्यामुळे हे जे आहे हे जे ध्यान आहे इतक्या महत्त्वाचं आहे. जे शिबिर आम्ही घेऊन राहिलो याची संकल्पना आम्हाला मिळाली होती अक्कलकोटमध्ये. 6 महिन्याआधी जुलैमध्ये अक्कलकोटमध्ये असंच एक शिबिर झालं होतं. तर तिथे 700 लोक होते आणि प्रत्येकाच्या मनात हेच होतं की आपल्या विदर्भाची पंढरी शेगावमध्ये कधी होणार. आणि जसं डिक्लेअर झालं तिकडनं की आता पुढचं शिबिर शेगावला होणार आणि त्यांनी म्हटलं की बुलढाणा जिल्ह्यात घेणार आणि आम्हाला एवढा आनंद झाला की बाबा बुलढाणा जिल्हा घेणार. तर आपल्या बुलढाणा जिल्ह्याने याला पुढाकार घेतला की यस आम्ही करू आणि हे शेगाव जातो. माऊलीची गजानन महाराजांची पुण्यतिथी आहे तेव्हा आम्ही संकल्प ध्यान घेतलं. ते संकल्प घेण्यासाठी आले होते की हे जे शिबिर असते हे पूर्णपणे मोफत आहे. याच्यामध्ये सकाळी 3 तास ध्यान होते म्युझिक सोबत, मध्ये समोर बासरी, तबला, त्याच्यानंतर मृदंग हे वाजत असते आणि वाजवणारी टीम आहे आणि सगळे साधक ध्यान करतात. आणि रात्री 3 तास पण ध्यान आहे आणि मधात पण 1 तास ध्यान आहे आणि दिवसभर आत्मज्ञान चर्चा आहे. वेगवेगळे विषय जे आहे पूर्ण भारतामधून जवळपास 20 स्पीकर ज्यांना पूर्वीच्या काळात साधू संत होण्याचे त्याच लेवलचे आहे, पण ते आपल्या सामान्य माणसासारखे आपल्याला दिसतील, त्या ड्रेसअपमध्ये राहतील. कारण सगळ्यात महत्त्वाचं इथे एक म्हटलेलं आहे की तुम्हाला संसारात राहूनच आध्यात्मिक प्रगती करायची, की आपल्याला हे सोडून नाही जायचंय. आणि आध्यात्मिकता तर आपली पातळी वाढवायचीच आहे, पण आपल्याला इथं फेस करायचंय, आपल्याला पळून नाही जायचं. तर त्याच्यामुळे दे आर द नॉर्मल मॅन, आपल्यासारखे कॉमन मॅन्स आहे. त्याच्यानंतर जी आत्मज्ञान चर्चा आहे, वेगवेगळे लोक वेगवेगळे विषय मांडतील. पूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं कार्य होऊन राहिलं तर त्या लोकांचा आपण सत्कार ठेवलेला आहे, कारण हे पूर्णपणे फ्री आहे.
जसं कुठे आपण ज्या ज्या गावामध्ये पिरॅमिड ध्यान क्षेत्र आहे किंवा संस्था आहे ते ध्यान शिकवण्यासाठी पैसा नाही घेत आणि ज्याच्यासोबतच दोन्ही टाईमचं जेवण नाश्ता पूर्ण दिवसभर चहा पाणी हे सुद्धा तिथं मोफत आहे. फक्त जे लोक शेगावला येणार आहे तर ते त्यांना आपली निवासाची व्यवस्था करायची आहे. तर त्यासाठी संस्थान आपल्यासोबत उभं आहे. तर संस्थानांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की जवळपास 2000 लोकांसाठी जी काही देणगी असेल नियमाप्रमाणे ते आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती शक्य झाली आहे. 3400 रजिस्ट्रेशन आपले झालेले आहे या कार्यक्रमासाठी. मागच्या 4 महिन्यापासून जे आहे ते आपली एक टीम जवळपास त्याच्यामध्ये 200 व्हॉलेंटियर्स जे आहे ते काम करत आहे सध्या. सोबतच आपले लहान लहान मुलं सोडून लोक कसे येतील तर 2 दिवस लहान मुलांची तिथे कार्यशाळा आहे की त्याचे आई वडील खाली बसून ध्यान करतील आणि लहान लहान मुलांना पण आध्यात्मिकता ही आत्तापासूनच रुजू झाली पाहिजे की आत्तापासूनच त्यांना ते जर बीज त्यांच्यामध्ये गेलं तर त्यांना पुढे सोपं होऊन जाईल. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक खूप सुंदर कार्यक्रम जो आहे बालविकास जागृत किड्स म्हणून ज्याच्यामध्ये 15 व्हॉलेंटियर जे आहे हे लहान मुलांना शंख वाजवणे, मेडिटेशन, शाकाहाराचं महत्त्व, अफर्मेशन्स देणे, त्याच्यानंतर योगा आहे, सूर्यनमस्कार आहे आणि बऱ्याच अदर ॲक्टिव्हिटीज आहेत. तर हे सगळं शिकवणार आहे. त्याच्यामध्ये पण आपले जवळपास 170 लहानचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. बाकी सगळे ऑन द स्पॉट परत होणार आहे. त्याच्यानंतर हा जो कार्यक्रम आहे हा सामूहिक देणगीवर आहे. खिशात 10 रुपये नसताना सुद्धा फक्त संकल्प घेतला की आपण 3000चा करू. बाकी घरोघरी गेलो आम्ही आणि प्रत्येकाने भिक्षा मागितली की ज्यांना जे शक्य असेल तर ते रुपया तुम्ही द्या आम्हाला. तर 10 रुपयापासून तर लाखापर्यंत ज्यांचं जसं जमलं तर प्रत्येकाने 1 रुपया असो की ते लाख रुपये असो आपल्याला इक्वल इम्पॉर्टन्स आहे त्याचं. प्रत्येकाने देणगी दिलेली आहे आणि जे कोणी हे ऐकत असेल मी त्यांना पण अपील तुमच्या मार्फत करू इच्छिते की जे पण ऐकत आहे तर कृपया या लोककन्यालयाच्या कार्यक्रमाला आपण सुद्धा देणगी देऊन अन्नदान देणगी देऊन सहकार्य करायचं. या शिबिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की आपण नो प्लास्टिक झोन हे तिथं मेंटेन करणार आहे. तर आधीच आम्ही अपील केलेली आहे सगळ्यांना की आपण डिस्पोजल यूज नाही करणार आहे. तर सगळेजण घरून स्टीलचा ग्लास, 1 चम्मच आणि 1 पाण्याची बॉटल आणते आणि जी आपण फूड झोन म्हणजे अन्नप्रसादाची व्यवस्था केलेली आहे तिथं पण आपण फायबर प्लेट्स आणि तेच यूज केलेले आहेत. चहासाठी जे आहे हे आपण कुल्हड वगैरे यूज करणार आहे. तर कमीत कमी जितकं शक्य होईल तितकं कमी जे आहे ते प्लास्टिक यूज करायचा प्रयत्न आहे. अशा प्रकारची ही पूर्ण संकल्पना आहे. हे शिबिर 25 तारखेला सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. त्याच्यानंतर 26 पूर्ण दिवस महाशिवरात्री, 27ला अमावस्या पूर्ण दिवस आहे, 28ला दुपारी 1 वाजता तर याचं समारंभ आहे लंचच्या नंतर. पूर्ण महाराष्ट्रातले 80% जे ध्यानी आहे किंवा लोक आहे ते त्याच्यातले आहे आणि 20% जे आहे ते रेस्ट ऑफ द महाराष्ट्र पूर्ण भारतातून. जसं आता मी येत होतो तर मॅडमला फोन आला की एक व्यक्ती ऋषिकेशवरून आला, आज पोहोचलाय. तर जस्ट आम्हाला माहीत पडलं की ऋषिकेशवरून पण आले आहे. तर सगळ्या पूर्ण भारतामधून लोक जे आहे ते येणार आहे. सगळ्यात मोठं म्हणजे याचं एक आणखीन एक प्रिन्सिपल मी सांगू इच्छिते, नो डॉक्टर नो मेडिसिन. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही ध्यान शिकवायला जातो आम्ही फक्त समोरच्याला हात जोडतो की बाबा हो एखादं मंदिर बघा आणि आम्हाला बोलवा. तर आम्ही तिथे जातो, लोक स्वतः येतात आणि ध्यान आम्ही त्यांना शिकवतो. जर तुम्ही परवानगी देसाल तर मी तुम्हाला 10 मिनिटं घेईन आणि आणि जेव्हा लोक येतात ना तर त्यांना कळते ते की खरंच आम्ही जे सांगून राहिलो किंवा जे आहे ते काय. म्हणजे मी माझ्यावरून सांगते की मी जे आहे हे आधी 8 दिवसात दवाखान्यात जायचे. कारण मी शिक्षिका आहे 12वीची. मागच्या 22 वर्षापासून मी केमिस्ट्री शिकवते नांदुऱ्यामध्ये. तर मला एवढा थ्रोट इन्फेक्शन होतं, गाठी होत्या माझ्या गळ्यामध्ये. तर प्रत्येक 8 दिवस फिक्स होतं दवाखान्यात जायचं. आवाजाचा टोन चेंज झाला होता. पण मागचे 4 वर्ष झाले मी दवाखान्याची पायरी सुद्धा नाही चढलेली. आणि मीच नाही, असे महाराष्ट्रातले असंख्य लोक आहेत की जे जेव्हा घेतात ते कोणाचं BP नॉर्मल झालं, कोणाचं शुगर नॉर्मल झाली. रुपेश सरांची एक बहीण आहे, आत्ते बहीण, तर ती डिप्रेशनमध्ये होती. ते 6 गोळ्या घेत होते. तर मागच्या वाशिमच्या शिबिरामध्येच त्यांनी मला सांगितलं की माझ्या गोळ्या बंद झाल्या म्हणून. ते इथे येणार सुद्धा आहे. कारण जेव्हा हे सुरू केलं होतं ना मी तर मला नेहमी वाटायचं की पुणे मुंबईतले लोक खूप लकी आहेत
त्यांच्या इकडे ॲक्टिव्हिटीज चालतात, त्यांच्या इकडे खूप काही आहे. आणि मला नेहमी वाटायचं आपण अशा एरियामध्ये नांदुरा की अशा गोष्टी लोकांना भेटत नाही. पण जेव्हा करत गेलो ना आणि जेव्हा प्रत्येक गोष्ट होत गेली तर असं वाटलं की नाही, लोकांना खूप याची गरज आहे. इतके टेन्शनमध्ये लोक आहे की त्याची आवश्यकताच नाही आहे, डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये. कारण मी एक चेक करते की माझ्याकडे लोक जेव्हा येतात ना तर असे गड्डी काढून देतात, ठीक आहे मॅडम ट्युशनची फी पण कृपया माझ्या पोराला तुम्ही सेटल करा, माझ्या पोराला असं करा. पण मूळ काय मिसिंग पॉईंट आहे आपल्या जीवनातला हा कोणालाच कळलेला नाही आहे. दिवसेंदिवस आपण फक्त धाव 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 करत आहोत. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा लक्षात आल्या आणि जेव्हा लोकांना सांगायला सुरुवात केली तर सगळ्यांना असं वाटलं की यांना सगळ्यांना आवश्यकता आहे. लोक ऐकायला खूप इंटरेस्टेड होते. आणि मग आम्ही डिसाईड केलं, या दोन्ही पण माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत आहे, म्हणजे आम्ही तिघी आणि भाषण टीम तर आहेच आहे. तर जेव्हा सांगायला सुरुवात केली तर आता आम्ही खेडोपाडी जातो. त्याचा प्रसार जो आहे आम्ही जवळपास 25 ते 30 जे आहे आम्ही जिल्हे आपले महाराष्ट्रातले कव्हर केले आहेत आणि प्रत्येक खेड्यावर जाऊन त्याच्या प्रसार केलेला आहे. तर असं आहे सगळ्या डिटेल्स जे आहे या कार्यक्रमाचे. गावागावांमधल्या शाळा मंदिरं, घरी जाऊन BC क्लास, कोणतेही क्लास असो, म्हणजे असं कोणतंही ठिकाण नाही. ट्युशन क्लास, बागेमध्ये फिरायला येणारे लोकांना सांगतो, जिथे असं मॉक दिसतं तिथे आम्ही सुरुवात करतो आणि जे तुम्ही ऐकायला तयार असले त्यांना सांगतो. खूप मोठी टीम आहे. भारतभर इतका जोरात मुवमेंट सुरू आहे, फक्त भारतभरच नाही तर जगभरात ही मुवमेंट सुरू आहे. आणि सगळीकडे इतकी डिमांड आहे, म्हणजे सगळे लोक आता कंटाळलेले आहेत. मेडिसिन नको, फक्त काहीतरी पाहिजे, एक स्थैर्य पाहिजे. आणि ते स्थैर्य फक्त काय झालं बाहेरचे नाते जपता जपता आणि जबाबदाऱ्या सांभाळता आपण आपल्यासोबत कधीच कनेक्ट होत नाही. आपण ऍक्च्युअल काय आहे हे आपण विसरलो आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता ह्या रॅट रेस मध्ये फक्त पळत सुटलो. थांबायचं कुठं हे कुणालाच माहिती. हीच एक गोष्ट अशी आहे की ही तुम्हाला सर्व समाधान देऊन जाते, आत्मिक शांती देऊन जाते. आणि आपण जो आपला आनंद दुसऱ्यावर ठेवलेला आहे, आपल्या जे एक्सपेक्टेशन आहेत, चांगलं म्हणावं, आपण ज्या जबाबदाऱ्या पार पडतो त्याबद्दल आपल्याला प्रमाणपत्र द्यावं आणि मग त्या आनंदावर आपण डिपेंड राहतो. हा आनंद फक्त आपल्याजवळ आहे, हा दुसऱ्याजवळ नाहीच आहे. आज मी ध्यान केलं तर मी आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे. आणि हा जो आपण स्ट्रेस सहन करतोय नोकरी करताना, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना, लेडीजला तर अजून एक वेगळा आस्पेक्ट असतो आयुष्यात. हे सगळं करताना हे एक ध्यानच अशी गोष्ट आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक स्टॅबिलिटी आणते आणि एक बॅलन्स आणते. मी जे या ध्यानातून शिकले, मला 3 गॅप होते मानेमध्ये. C2, C3, C5 मध्ये तिन्ही डिसलोकेटेड होते. मला बेल्ट वापरावा लागायचा. जेव्हा मी ध्यानात आले 2 महिन्यात माझा बेल्ट गेला. त्याच्यानंतर जसं मॅडमनी सांगितलं सेम, दवाखान्याची पायरी चढायचं कामच नाही पडलं, कारण की निगेटिव्हिटी नाहीये, ओव्हर स्ट्रेस नाहीये, ओव्हर थिंकिंग नाहीये. जे आहे ते आपण प्रेझेंटमध्ये जगायला शिकलो या ध्यानाने. एवढंच सांगेल. आणि सतत पण आनंद बाहेर शोधत असतो, तो बाहेर नाहीच आहे. तो जे आपण ऐकलेला आहे, वाचलेला आहे, पण त्या विषयातून आपल्याला मिळतं, तो आनंद बाहेर असतो. आणि जेव्हा आपण आनंद, जर आपणच आनंदी नाही तर आपण दुसऱ्यांना आपण शोधत असतो की त्यांनी मला आनंद द्या. पण जेव्हा आपण आनंदी होतो, स्वतः आनंदी राहतो आणि दुसऱ्यांना आनंद. एक बाई शिकली की म्हणतो की पूर्ण कुटुंब शिकलं. तसं एका बाईने ध्यान केलं ना तर पूर्ण कुटुंबाने ध्यान केलं. कारण घरात राहणारी बाई ही 24 तास त्या घरात राहते, तर तिची जी फ्रिक्वेन्सी आहे तीच तुमच्या 4 भिंतीत आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने तर करावं आणि तिने केलं म्हणजे आम्ही केलं म्हणजे आमच्या कुटुंबाने सुरू केलं. एका स्त्रीने जेव्हा चालू केलं तेव्हा ती तिच्या कुटुंबाला आपोआप ध्यानात आली. नातेसंबंधांवर पण इतका सुंदर परिणाम होतो. आपण आपल्या व्हायब्रेशन चेंज होतात, आपले विचार चेंज होतात. जे निगेटिव्हिटी असते ती संपूर्ण पॉझिटिव्हिटी येते आणि प्रत्येकाशी एक सुंदर नातं बनत जातं. समजदारी खूप वाटते. त्यामुळे काय मेडिटेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट आहे, आपले रिलेशन चांगले जास्त वाढतो. विचार थांबवायचे. समोरचा एखाद्या गोष्टीला आपल्याला नाही तर आज पहिले त्याचा विचार करतो मी की याच्या मागचं कारण काय असेल. आधी कसं रिॲक्ट व्हायची सवय होती, पटकन रिॲक्ट व्हायची.
नोकरी करताना पण बरेच वेळा असे अनुभव येतात सर. तिथलं पण वातावरण आपण कसं मेंटेन करतो, आपले जे व्हायब्रेशन आहेत तेच व्हायब्रेशन आपण समोरच्याला देतो. जे माझ्याजवळ आहे तेच मी समोरच्याला देतो. मी आज जशी आहे तसंच बाहेर रिफ्लेक्ट होतो. म्हणून आपले व्हायब्रेशन जसे आहेत तसं आजूबाजूचं वातावरण बदलतं. जेवढा प्रचार कराल तेवढं प्रगती आपली स्वतःची. 100%. आणि बरेच वेळेस कसं असतं, आपल्याला भूतकाळात झालेल्या गोष्टी आठवतात, त्या आज प्रेझेंटमध्येच राहतात आणि एक चिंता असते की भविष्यात काय होईल. या ध्यानाने आपण प्रेझेंटमध्ये येतो, वर्तमानातच बरंच राहतो, फ्युचरमध्ये जातो आपण, पण काही प्लॅनिंग करतो, परत वर्तमानात येतो, पास्टमध्ये पण जातो, त्यातून काहीतरी शिकतो, परत प्रेझेंटमध्ये येतो. आणि प्रेझेंटमध्ये राहून कसे निर्णय घ्यायचे, निर्णय क्षमता पण वाटतो. त्यामुळे काय होतं, प्रत्येक निर्णय आपला योग्य आहे आणि योग्य निर्णय आला म्हणजे सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. तुमचे सगळे प्रसार माध्यमचे सगळे बांधवांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा तुमच्या सहपरिवार तिथं या सामील व्हा. मला असं बोलणं नोव्हेंबरपासून होत आहे. चौधरी सरांना मी नोव्हेंबरपासून आमंत्रण देते, पण आज तुम्हाला सर्वांना आमंत्रण देते. आणि एक डोळ्यांना न दिसणारी त्याच्या पलीकडची गोष्ट मी सांगते की हे शिबिर व्हावं ही महाराजांची स्वतःची इच्छा आहे. कारण एवढे चमत्कार आमच्यासोबत झाले की अनबिलिव्हेबल आहे. कारण ज्या वेळेस आम्ही डिसाईड केलं की 3000 तर सगळेच जण हपापले होते की कसं काय पॉसिबल आहे. कारण आपण बघतो लग्नाची पंगत 3000ची तर एकाच वेळेस ती असते. हे 3000 लोक 4 दिवस कंटिन्यू इथं येणार, इथं राहणार, जेवणार, खाणार, सगळ्या गोष्टी होत्या. दुसरी गोष्ट, घरच्यांना आधी विश्वासच बसत नव्हता आमच्या की हे बाया काहीतरी अशाच गोष्टी करून राहिल्या. आणि नंतर मग आपण जेव्हा संकल्प घेतला ना आणि सुरू केलं तर सुरुवातीला आम्हाला जेव्हा इथं आलो ना तर खूप नकार भेटले आम्हाला. आणि जागा सर्च करायला खूप उशीर लागला, म्हणजे भेटत नव्हत्या. प्रत्येक ठिकाणी गेलो आणि प्रत्येकाला हे सांगितलं बाबा खिशात 10 रुपये पण नाही आहे, पण आम्हाला करायचं नक्की. आणि इतके डिवाईन एक्सपिरियन्स येत गेले की जागा भेटणं, त्याच्यानंतर बरोबर अरेंजमेंट होणं. आणि हा कार्यक्रम आधी विकेंडला ठेवला होता, तर हा इतका मोठा योग आहे की हा ॲटोमॅटिक शिवरात्रीला शिफ्ट झाला. म्हणजे खूप वर्षापासून, म्हणजे मी लहानपणापासून नेहमी विचार करायची जेव्हा मंदिरात यायची की महाराजांच्या समोर शिवाची पिंड आहे बघा, तुम्ही सगळ्यांनी जर बघितली असेल तर. तुम्ही खूपदा घरच्यांना विचारलं की या दोघांचं काय कॉम्बिनेशन आहे. पण जेव्हा आलो इथं आणि हा योग पाहून राहिलो तर हे माहीत आहे की हे कॉम्बिनेशन आहे. आणि हे दोघं खूप वर्षापासून, म्हणजे यांची खूप आधी देवाचीच ही प्लॅनिंग आहे की हे महाशिवरात्रीच्या पर्वावर इथं झालं पाहिजे. भारतात होणारं सगळ्यात मोठं ध्यान महायज्ञ आहे. मी एक महायज्ञाची संकल्पना आपल्याला सांगू इच्छिते की जेव्हा आपण करोडो वेळेस पूजा करतो ना, हळद कुंकू पाणी वाहून, त्याचं पुण्य किंवा त्याची ऊर्जा म्हणजे 1 तास केलेलं त्याची ऊर्जा आणि करोडो वेळेस जेव्हा आपण यज्ञ करतो की नाही तर यज्ञ आणि करोडो अश्वमेध यज्ञ म्हणजे त्याची ऊर्जा म्हणजे 1 तास केलेलं ध्यान आहे. आणि इथं एका दिवसात 7 तास ध्यान होणार आहे. आणि एक खूप मोठा रेकॉर्ड पूर्ण भारतामध्ये इथं बनणार आहे की इथे इतके 3000 साधक एक सोबत जर बसून राहिले तर प्रचंड ऊर्जा जी रिलीज होणार आहे ती पर्यावरणाला सेटल करणार आहे. एवढं जे पृथ्वीवर इनबॅलन्स सुरू आहे की पावसाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात पावसाळा, हे सगळं होऊन राहिलं, त्याला सेटल करण्यासाठी, त्याला रेझोनेट करण्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या विदर्भामध्ये खूप जास्त झालेल्या आहेत. त्या सगळ्यांच्या मुक्तीचं कारण हे महायज्ञ बनणार आहे. मानसिक स्वास्थ्य शेतकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं या ऊर्जेमुळे जे आहे ते चेंज होणार आहे. आधी आम्हाला या गोष्टी खूप वेगळ्या वाटायच्या, पण जेव्हापासून ध्यान केंद्र आहे, माझे ते पिरॅमिड ध्यान केंद्र आहे आणि हे बघितलंय की नांदुऱ्यामध्ये पण जेव्हापासून ते पिरॅमिड अवतरलेलं आहे, पूर्ण एरियाची जी ऊर्जा आहे ती ॲटोमॅटिक चेंज झालेली आहे. इतकं जास्त ग्रीप या गोष्टीने घेतलेलं आहे की आधी जागा भेटली, त्याच्यानंतर संस्थानात आम्ही 4दा गेलो पण आमचं काम नाही झालं. आणि शेवटची आज स्टेज अशी आहे की मागच्या काही दिवसाआधी संस्थानात गेलो तर आम्हाला तिथं VIP गेस्ट म्हणून आम्ही इन्व्हायटेड होतो. VIP भोजन आम्ही घेतलं, आमचा सत्कार केला गेला. त्याच्यानंतर आम्हाला प्रसाद दिला गेला आणि सांगितलं की माऊली तुमच्यासोबत आहे, तुम्ही काही काळजी नका करू, हे कार्य तुमचं खूप छान होऊन जाईल. आणि एवढं मोठं परिवर्तन आम्ही स्वतः जे आहे ते आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आम्ही तर कधी बोललो नाही, पण आमची सगळ्यांची ही पहिलीच वेळ आहे, दादाची सोडून आमची सगळ्यांची पहिलीच वेळ आहे की असं काही होत आहे. पण एक गोष्ट आहे की जेव्हापर्यंत महाराष्ट्रातलं प्रत्येक ध्यानी होणार नाही
शाकाहारी होणार नाही, पिरॅमिड ऊर्जेशी कनेक्ट होणार नाही, ही मुवमेंट थांबणार नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आमची हीच विनंती आहे की हे तर होऊनच जाईल कार्यक्रम, पण तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या खेड्यामध्ये एंट्री द्या, किंवा इथं आहे 10 लोक आहे, 15 लोक आहे, 20 आहे, आम्ही आमच्या खर्चानं जाऊ. येणं जाणं आमचं स्पीकर आमच्या जवळ असतो, त्यांना काहीच नाही, फक्त एक मंदिर शोधायचं असते, तिथं बसायचं आणि ध्यान करायचं असते. आम्हाला फक्त ओपनिंग पाहिजे. आणि इथं कोणी मोठं किंवा लहान नाही आहे. समजा जर तालही कनेक्ट झाला तोही ध्यान शिकू शकतो. मी आज जर तुम्हाला शिकवलं तर उद्यापासून तुम्ही स्वतःही करू शकता आणि शिकवू शकता. 40 दिवसामध्ये जीवन पूर्ण बदलून जाते. जे आज तुम्ही 10 मिनिटाचं ध्यान केल्यानंतर तुम्ही ते निश्चित राहणार आणि 40 दिवसामध्ये खूप ट्रान्सफॉर्मेशन जीवनात तुम्ही बघणार. म्हणजे जिथं हा कार्यक्रम होता त्या मॅडमने आम्हाला सांगितलं की ज्या दिवसापासून तुम्ही येऊन गेले माझे 3-3 महिन्यानं अटकलेले काम पटापट व्हायला लागले. एक दिवसही आमचा हॉटेल रिकामा नाही आहे. ज्यांनी टेंट लावला त्यांनी सांगितलं, जे कॅटरिंगसाठी त्यांनी पण असे अनुभव खूप सारे आम्हाला सांगितले. प्रत्येक जण इथं मास्टर आहे म्हणजे तो शिक्षक आहे. मला काही प्रश्न असेल तर ते सुद्धा विचारतो. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची मी सांगू इच्छिते की आम्हाला पाठबळ देणारे सोलापूरचं पिरॅमिड ध्यान केंद्र आहे. खूप जुने, म्हणजे ते रेड्डी सर आहे, चंद्रशेखर रेड्डी सर आहे. साऊथचे पण आपल्या इथं खूप, म्हणजे जन्मापासून इकडंच आहे ते. आणि त्यांचं तिथे पिरॅमिड ध्यान केंद्र आहे. आणि त्यांनी हिंमत दिली, त्यांनी सुरुवातीचं डोनेशन देऊन की ह्या मॅडम किती पुस्तकं पाहिजे वाटा, गावागावात जा, प्रत्येक गोष्टीला की ते 2दा-3दा येऊन गेले इतके मोठमोठ्या लोक. संस्थानासाठी पण अक्कलकोट संस्थानावरून फोन आला की यांचं ऐकून घ्या. शिर्डी संस्थानामध्ये फोन आला की हे काय म्हणतात, एकदा तुम्ही यांचं ऐकून घ्या. तर ते जे सोलापूरचं पिरॅमिड ट्रस्ट आहे त्यांची आम्हाला खूप मोठी साथ आहे जी लाभलेली आहे. तर पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये कनेक्टेड आहे. म्हणून याचं नाव महाराष्ट्र पिरॅमिड ध्यान महायज्ञ आहे. सुरुवात करणार आहे. बसा ना तुम्ही, बसा. आधीपासून सुरुवात झालेली सर, पण एवढा मोठा कार्यक्रम फर्स्ट टाइम भारतामध्ये होते तो शिकवला. बसा बसा बसून बोलत. कारण लक्षात हे जे आलं ते की एवढं मोठं आहे तिथं, आणि 2 दिवसामध्ये इव्हेंट झालं नसतं. तर मग तुम्ही असं वेळेवर का अच्छा, हे ऍक्च्युली असं झालं, काही दिवसांनी माझा वाशिममध्ये कार्यक्रम झाला होता. तिथे 600 ध्यानी जे आहे यांच्या मार्फत तिथे आले होते. आणि वाशिममध्ये फर्स्ट टाइम मी एरियामध्ये खूप ठिकाणी कार्यक्रम घेतले, कारंजा, मंगरुळपीर, शेरू बाजार, प्रत्येक ठिकाणी अमरावती, अकोला इकडे झाले. वाशिम नंतर आम्हाला कळलं आणि इथली संकल्पना हे रुपेश दादा लड्डा आहे, यांनी मला परवा सांगितलं की आपण असं काही करायचं. कालच सांगितलं की असं काही करायचं का. अदरवाईज आम्ही लेडीज असले त्यांना थोडं या गोष्टीपर्यंत पोहोचत नाही. शेठचे मित्र आहेत हे वाशिममध्ये, त्यांचे वर्ग मित्र आहेत. मग त्यांना वाटलं की पत्रकार परिषद घेऊन 4-5 दिवस च्या माध्यमातून काही माहिती तुम्हाला कार्यक्रमाचा जो मसा दिलेला आहे व्हॉट्सअपला अजून काही माहिती पाहिजे तर सांगितलेलं आहे. पिरॅमिड बद्दल सुद्धा, पिरॅमिड नेमकं काय असतो, त्याच्यानी कशी पूजा आपल्याला अधिक त्याच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. नेमकं पिरॅमिड म्हणजे काय आमचं माहिती आहे आपल्याला. पिरॅमिड काय, त्याच्यानी कशी पूजा जास्त येते. पिरॅमिडचा ऍक्च्युअल अर्थ आहे पायरा मीन्स मीड म्हणजे मध्ये. असं हे जॉमेट्रिकल स्ट्रक्चर आहे पूर्ण विश्वाचं की जे ऊर्जा ओढते. आपल्यासाठी अँटीना ऍक्च्युली पृथ्वीवर जे पिरॅमिड आहे ना, ते ऊर्जा घेणारे जे आहे ते आहे. आणि जर आपण आपल्या जीवनात पिरॅमिडला जर इंट्रोड्यूस केलं तर आपण विचारशून्य लवकर होतो, 3 पटीने जास्त. ध्यानात येणारी ऊर्जा जी आहे ती 3 पटीने आपल्याला जास्त मिळते. आम्ही पिरॅमिडचे भरपूर प्रयोग करतो. ॲक्च्युली पत्री सरांनी असं सांगितलं की तुम्ही स्पिरिच्युअल सायंटिस्ट व्हा. मी म्हणतो म्हणून ध्यान नका करू.
आणि तुम्ही स्वतः करून पहा की तुमच्या जीवनात काय होते. तर आम्ही पाण्यावर पिरॅमिड ठेवून पाहिले, अन्नावर पिरॅमिड ठेवून पाहिले, केळ्यांवर. माझ्या घरी 5 दिवस केळी राखली, कारण मी पिरॅमिडच्या खाली ठेवते. असं पिरॅमिडची कॅप घालून आम्ही ध्यान करायला होतो आणि ध्यान झाल्यानंतर ते माठावर ठेवून देतो. आणि मुलांनी जर पिरॅमिड वापरलं तर ध्यानासोबत पिरॅमिड जर वापरलं तर मला विद्यार्थी असं शेअर करतात की त्याची चिडचिड कमी होते, अभ्यासात मन लागते. जे प्रत्येक 20 मिनिटाला 10 मिनिटाला उठून मोबाईल बघत होते ते 2-2 तासाचा अभ्यास करतात. 4 मार्कापासून 17 मार्कापर्यंत त्यांची प्रगती झालेली. आता तुमच्या माध्यमातून मी आणखी एक जाहीर करते की हा कार्यक्रम झाल्यानंतर पुढचा प्रोजेक्ट पूर्ण महाराष्ट्रातल्या शाळांनी बघत. एकही शाळा आम्ही सोडणार नाही, एकही कॉलेज आम्ही सोडणार नाही. ते गोष्ट आठवली म्हणून आधीच सांगून टाकली. आता अजून भाऊ तुम्हाला काही प्रश्न विचारा. पण ध्यान केल्याने आजार कसे बरं होतं? ध्यान केल्याने ऍक्च्युली काय ना, आपलं जीवन ज्याच्यावर चालते की नाही ते एक विश्वशक्ती असते, ब्रह्मांडीय ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी. तर जेव्हा याच्यामध्ये काय करतात, फिंगर्स अशा क्रॉस करतात, लेग्स क्रॉस करतात आणि डोळे बंद करून फक्त श्वासांवर लक्ष द्यायचं. आणि जसं आपण श्वासांवर लक्ष देतो की नाही तर ती ब्रह्मांडातली ऊर्जा आपल्या आतमध्ये यायला सुरुवात होते. विचार खूप येतील पण विचारांवर लक्ष द्यायचं, श्वासांवर फोकस करायचं. आणि जशी ती ऊर्जा आत यायला लागते, जसं तुम्ही टाळू बघितलं लहान बाळाचं, ते आपलं सहस्त्रार चक्र असते, क्राऊन चक्र. आणि तिथून जशी ऊर्जा उतरायला लागते तर ती आपल्या बॉडीची क्लिन्झिंग करत देते. आपल्याला जरी एक बॉडी दिसत असते तर आपल्याला 7 शरीर असतात आणि आजार जे आहे या फिजिकल बॉडीमध्ये नसतो. आपली एनर्जी बॉडी, मेंटल बॉडी याच्यामध्ये आजार असतो. त्याच्यात असते नाडी म्हणून 2,72,000 नाड्या असतात. त्याच्यामध्ये ब्लॉकेज आहे. आपलं कोणी इन्सल्ट केलं असेल, कोणी बोललं असेल, बॉस बोलला असेल, कोणी आपल्याला टोचून बोलतो, हाणून पाडून बोलतो, तर आपण ते सगळे धरून ठेवतो. आणि ते जे इतके आपण धरून ठेवतो ना तर आपल्याला आजार होतो. अदरवाईज आजार नावाचा काही प्रकार जगात नाहीच. तर जेव्हा आपण ध्यान करतो ना तर ती ऊर्जा जेव्हा उतरते ना तर ती जोरदार पाणी कसं पाईपमध्ये टाकल्यानंतर क्लिन्झिंग होते, तर ही ऊर्जा स्वतः आपली एवढी क्लिन्झिंग करते की त्यांना सांगावं नाही लागत किंवा मला कुठे ब्लॉकेज काय आहे. आणि म्हणून मग जशी क्लिन्झिंग होते आपण पूर्णपणे बरे होतो. म्हणजे आम्ही तर एवढं चॅलेंज करतो की जर औषधाने बरं झालं असतं तर कोणत्याही डॉक्टरांच्या घरी कधी कोणी मारायलाच नाही पाहिजे. मी असं माझ्या आयुष्यात बघितलं की डॉक्टर स्वतः खूप मेडिसिन घेत असतात, त्याच्या घरात पण खूप आजार असतात आणि दिवसेंदिवस म्हणजे मी रिस्पेक्ट करते डॉक्टर लोकांचा, असं नाही म्हणत मी काही, बट जिथे घ्यावे लागते तिथे औषध घ्यावं लागते. पण आजकाल लोक कसं थोड्या थोड्या गोष्टीसाठी पॅनिक होतात आणि लहान लहान मुलांना तर खूप मोठे अँटीबायोटिक्स ते द्यायला लागतात. तर तेवढी आपल्याला गरज नाही. जर आपण ध्यान केलं की नाही तर आपण लवकर आजारी पडणारच. ही जी ध्यानाची ऊर्जा आहे आपलं चार्जिंग होते. जसं मोबाईलची एनर्जी कमी झाली, बॅटरी कमी झाली तर आपण चार्जर लावतो, तसं जर आपण ध्यान केलं तर आपण चार्ज होत राहू आणि ऑटोमॅटिक आपले आजार जे आहे ते ठीक होते. दर दिवशी लाखो विचार आपल्या डोक्यात येतात. ध्यान केल्याने ते विचार मग किती होतील दिवसाला? ते साधारण एका नॉर्मल व्यक्तीला एका दिवसात 70,000 विचार येतात नॉर्मल. आता प्रत्येकाने आपापली मेंटल स्टेट चेक करू शकतात. पण जसं जसं आपण ध्यान करायला लागतात ना तर 4 ते 5 दिवसात आपण बघतो की विचार कमी होत राहतो. आणि जरी आपण 15-20 मिनिटं बसलो त्याच्या सेकंदासाठी पण आपण विचार शून्य झालो तर जेवढी ऊर्जा लागते ना आपल्याला ट्रान्सफॉर्मेशनसाठी ती आपण फोडून घेतो. मिलियन ट्रिलियन ऑफ फोल्ड एनर्जी आपण ब्रह्मांडातली फोडून घेतो. बघा ॲफर्मेशन पद्धत कशी काम करते? अफर्मेशन पद्धत अशी आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही चालू असते हे आपलं सबकॉन्शियस माइंड क्रिएट करत असतो. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे असं असतो की 90% पार्ट त्याचा असतो. आपण लहानपणापासून स्वतःला लोकांच्या नजरेने बघितलेलं असते. तू ढब्बूच आहे, तू बावळटच आहे, तू काळाच आहे, तू असाच आहे. तर ते आपल्या डोक्यात गेलेलं असते तर आपला आत्मविश्वास कमी झालेला असतो. पण जर आपण असं अफर्मेशन सुरू करायला सुरुवात केली की मी निर्णय आहे, मी सुंदर आहे, मी बेस्ट आहे, आय एम पॉवरफुल, तर जितकं रिपिटेशन करत गेलो ना तर ते आधीचं जे सबकॉन्शियसचं जे प्रोग्रामिंग आहे त्याला आपण ओव्हरकम करतो आणि ॲटोमॅटिक आपण तसं वागायला लागतो. कारण आपल्या बोलण्याचा इतका परिणाम होत असतो की एका आपल्या वाक्याने आपल्या शरीरामधले हजारो हार्मोन्स, एन्झाईम्स चेंज होतात. कधी कधी आपण सहज म्हणतो मी बावळट आहे, पण आपण कधीच विचार नाही करत किंवा आपण आपल्या पोरांनाही बोलताना कधीच विचार नाही करत की या वाक्याचा त्याच्या जीवनावर काय परिणाम होईल. शब्द अशी ऊर्जा आहे की जी करोडो लाखो किलोमीटर जातील पण ते त्यांचं कार्य केल्याशिवाय थांबणार नाही. त्याचं कार्य होते म्हणजे होतेच.
तर त्याच्यामुळे मग जरी आपण म्हटलं मी बावळट आहे तर काही सेकंदात काही मिनिटात आपल्याला असे सबूत भेटतात की आपण सिद्ध होतो की मी बावळट आहे. तर तसंच जर आता आपण हे म्हणत गेलो की मी स्ट्रॉंग आहे, मी पॉवरफुल आहे, तर त्याचा इतका जास्त परिणाम होतो की आपली हार्मोनल सिस्टीम, आपण जर मूड खराब असेल तर इमिजिएट मूड जो आहे तो चेंज होतो. जसं आम्हाला जेव्हा जेव्हा स्ट्रेस आला या कार्यक्रमाचा तर आम्ही तसंच म्हणत होतो की नाही मजेदार होते, खूप छान होते, हेल्प भेटून राहिली आहे, जबरदस्त होऊन राहिले, लोक भेटत आहे, पैसा येते, तर तसंच होत गेली. काल केमिस्ट्रीचा पेपर झाला बोर्डाचा माझ्या विषयाचा. मुलांना एवढंच म्हटलं होतं की असं म्हणायचं माझ्याजवळ वेळ भरपूर आहे, मी जेवढा अभ्यास केला मला आठवतो, माझा आणि अभ्यासाचं बेस्ट ट्युनिंग आहे, माझा पेपर जबरदस्त जाते आणि प्रत्येकाला धडधड होत होतं. पण म्हटलं राम राम म्हणू नका आणि श्याम श्याम म्हणू नका, इथून शेवटपर्यंत हेच म्हणत आहे. आणि जसा पेपर झाला मला कमीत कमी 100 मेसेजेस आले की मॅडम द बेस्ट पेपर गेला. अफर्मेशन खूप मेजर रोल प्ले करते. सर अजून एक सांगू इच्छिते. डोस DOSE. डो म्हणजे डोपामिन, O म्हणजे ऑक्सिटोसिन, S म्हणजे सेरोटोनिन आणि E म्हणजे एंडोर्फिन. हे 4 हार्मोन्स जे आहेत हे आनंद, उत्साह या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरात निर्माण करत असतात. या ध्यानाने काय होतं, या चारीचं सिक्रेशन जास्त होतं, म्हणून आपण दिवसभर तेवढंच उत्साही, आनंददायी आणि एनर्जेटिक राहतो. आणि जेव्हा आपण स्ट्रेस घेतो तेव्हा हे हार्मोन सिक्रेट होणं आपल्या शरीरात कमी होतं, म्हणून सकाळी उठल्यानंतरची आपली ऊर्जा आणि रात्री झोपतानाची आपली ऊर्जा यात फरक असतो. मग या ध्यानाने फक्त काय होतं की हे 4 हार्मोन्स जेव्हा सिक्रेट होतात तेव्हा आपण एवढेच एन्थुझियास्टिक राहतो आयुष्यात. म्हणजे पॉझिटिव्हिटी, तुमचा उत्साह, तुमची एनर्जी हे हार्मोन्स सिक्रेट करायचं. मला अजून एक सांगायचं की ध्यान प्रत्येक जण करतो पण व्यवस्थित. ध्यानामध्ये जी काही गोष्ट होते, जी प्रोसेस होते ना ती रोज रात्रीच होते, आपल्या प्रत्येकासोबत होते. ध्यानामध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा जागृत असतो, एका पोझिशनमध्ये बसलेलो असतो आणि आपण जी झोपेमध्ये ज्या अवस्थेमध्ये जातो त्याच अवस्थेमध्ये आपण जागृत अवस्थेमध्ये जातो. ध्यान म्हणजे जागृत अवस्थेमध्ये घेतलेली झोप आणि झोप म्हणजे बेहोशीमध्ये केलेलं ध्यान. तर जे आपण बरेच वेळेस बघतो, पोट दुखत असतं किंवा शरीर खूप गेलं असतं, दुखत असतं, डोकं दुखत असतं, काहीही दुखत असलं, बिना औषधी आपण रात्रीच उठतो आणि सकाळी पूर्णपणे बरे म्हणून हो ना. तेच ध्यान आहे, जे म्हणजे एका तासाचं ध्यान म्हणजे 6 तासाची. म्हणजे झोपेची नीड पण कमी होते. झोपेमध्ये जे काही आपल्याला शरीरामध्ये जे हिलिंग होतं, हिलिंग प्रोसेस होतं त्या सगळ्या ध्यानामध्ये. म्हणजे झोपेने जे काही मिळतं आपल्याला ते 6 तासाच्या झोपेमध्ये जे मिळतं ते एका तासाच्या ध्यानामध्ये. भक्ती सरांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत: ध्यान, सज्जन सांगत्य आणि स्वाध्याय. ध्यान करा, त्याच्यानंतर पुस्तकं वाचा आणि त्याच्यानंतर सज्जन सांगत्य करा. जे काही आपण चर्चा करतो नुसतं ध्यान केल्याने पण होत नाही, नुसतं पुस्तकं वाचल्याने पण होत नाही आणि नुसतं सज्जन सांगत्य केल्याने पण होत नाही. या तिन्हींचं व्यवस्थित प्रपोर्शनेट जर तुम्ही ठेवलं तर तुमचं अजून ट्रान्सफॉर्मेशन. कारण सांगते, तुम्ही ध्यान करणार पण तुमच्या आयुष्यात या गोष्टी तुम्ही किती इम्प्लिमेंट करता दिवसभरात. तुमची एखादी टेस्ट आहे, तुमच्या समोर एखादी परीक्षा आहे, त्यात तुम्ही किती उतरता, किती गोष्टी सोडायचं शिकता तुम्ही आयुष्यात, किती गोष्टी आपण पकडून ठेवलेल्या आहेत. सकाळी झालेली गोष्ट आपण किती दिवस लक्षात ठेवतो, एखादी झालेली घटना आपण किती वर्ष लक्षात ठेवतो, कारण आपण लेट इट गो करत नाही. जेव्हा आपण सोडायचं शिकतो तेव्हाच नवीन गोष्टी पण आपण रिसीव्ह करायला लागतो आणि थॉट प्रोसेस खूप बदलते. जसं मॅडमनी सांगितलं की सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या गोष्टी 90% साचलेल्या आहेत. तुम्ही जसा विचार करता तसंच घडतं आणि जे घडलेलं आहे त्याचा कुठेतरी आम्ही विचार केलेला आहे म्हणूनच घडलेलं आहे. जे काही इन्व्हेन्शन्स झालेले आहेत आतापर्यंत ते त्या थॉट प्रोसेसमधूनच झालेले आहेत. जसा ध्यान महायज्ञाची संकल्पना मॅडमची होती, बरोबर आहे, अस्तित्वात आली ना, मग पहिल्यांदा कुठेतरी मनात आला तो विचार. मग त्या जेव्हा तयार झाल्या की मला महायज्ञ करायचा आहे, त्यानुसार त्यांनी जेव्हा युनिव्हर्सला कमांड दिली की मला हा महायज्ञ घ्यायचा आहे, त्या हिशोबाने त्यांना मदत करणारे लोक सुद्धा तयार झाले. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तयार होता तेव्हा युनिव्हर्स तयार आहे तुम्हाला मदत करायला. आयुष्यात काय पाहिजे ते मागायचं शिका फक्त. आपल्याला जे नाही पाहिजे ते आपण मागतो. इनसिक्युरिटी, भीती, जजमेंट्स, कंप्लेंट्स हे मागतो. आपल्याला आयुष्यात काय पाहिजे हे आपण मागतो आणि ब्रह्मांडाला हे कळत नाही तुमच्यासाठी हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तुम्ही मागता म्हणजे तो देतो. तुम्ही एवढ्या इंटेन्सिटीने मागताय म्हणजे तुम्हाला पाहिजेत असं ब्रह्मांडाला वाटतं.
अफर्मेशन जीवनात कधीच काम नाही करत. कारण आपण सगळ्यांनीच कधी आपल्या आयुष्यात असं चेक केलं असेल की आपण डिसाईड करतो की मी पुढच्या वेळेस बोलणार नाही, मी राग करणार नाही, मी चांगला राहील. कोणाचं मोटिवेशन आपण ऐकलं तर आपल्याला वाटते की हो आता मी सुधारलो, मी पुढच्या वेळेस असं वागेल. आणि पुढच्या वेळेस ती सिच्युएशन आली की सगळ्यात पहिला नंबर बोलण्यात आपलाच असतो. तर फक्त अफर्मेशन नाही करत. हे आनापानासती पिरॅमिड ध्यान जे आहे ना, हे असं आहे की मी पहिले 10 वर्ष फक्त चेक केलं, म्हणजे करत राहिली, अफर्मेशन करत राहिली, सगळ्या गोष्टी करत राहिली, पण तेवढा बदल नव्हता झाला. पण जसं मी याला कनेक्ट झाले, 2021 पासून मी कनेक्ट झाले आणि 2021 पासून असं बघायला लागले की अरे जे मी एवढ्या वर्षापासून ट्राय करत होते तिथं मला जादूची छडी भेटली. ॲटोमॅटिक आतून चेंजेस व्हायला लागले. जिथं छोट्या छोट्या गोष्टीवर राग करायचा तर ॲटोमॅटिक तो गायब झाला. त्याच्यासाठी प्रयत्न नाही करावा लागला. भाषेचा टोन बदलला, लोकांसोबत व्यवहार करणं ॲटोमॅटिक या ध्यानामध्ये जे आहे ते चेंज होऊन जातं. ध्यान पद्धती सगळ्या चांगल्या आहे, पण आजचं जे जग आहे ना आपलं स्मार्ट युग आणि सगळ्यांना फटाफट पाहिजे, तर फटाफट आउटपुट देणारं जे ध्यान आहे ना ते पिरॅमिड आनापानासती ध्यान. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी करायलाच पाहिजे. तुम्ही सगळी मंडळी इथं या, उद्या या, आहे आपल्या गावात आहे आणि सतत तुमचा साथ असू द्या या कार्याला. आणि ताई आपल्या नागपुरा जिल्ह्यात चिखलीच्या आहेत ताई, त्यांना सतत तुमची पत्रकार मंडळीची सगळं साथ राहील. तर याचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत आपण आरामात पोहोचू. आणि ते सशुल्क असल्यामुळे आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवू शकतो. सर मला एक रिक्वेस्ट करेल की तुम्हाला सगळ्यांना की तुमच्या वर्तमानपत्रामध्ये आम्हाला जर एक कॉलम दिला तर आम्ही तुम्हाला मॅटर प्रोव्हाइड करेल. जसे आपले 4 दिवस देणार नाही हे 4 दिवस नाही त्याच्यानंतर आठवड्यातले काही दिवशी पुरवणी जशी असते आपली पुरवणी ध्यानबद्दल माहिती तर ताई मला म्हणजे जितके महाराष्ट्रातले वेगवेगळे लोक आहेत की ज्यांनी अनुभव घेतले आपण त्यांचे अनुभव टाकू शकतो. आणखीन काही अनुभव आणि तो सगळी माहिती टाकतो. म्हणजे काय डिटेल पॅकेज पेपरच्या थ्रू सगळं लोकांना. आणि सर आपण म्हणतो पण खरंच प्रत्येकाला गरज आहे या गोष्टीची. हा विषय संपादकांशी म्हणजे रिलेटेड आहे. आम्ही वार्ताहर हो करू, ना. आम्ही काय करू, आम्ही इथून पाठवून देऊ, तिथून प्रकाशित झालं तर मग कंटिन्यू होईल. तुम्ही तुमच्या नक्की प्रयत्न करा. जसं आता वाशिम आपल्या शेगावला इतकं मोठं शिबिर आयोजित झालं, तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा, चांगलंच काहीतरी होईल. आमचे प्रयत्न नेहमी चालू असतात. त्याचप्रमाणे आम्ही आता कंटिन्यू तुमचं मॅटर मांडून द्या. आले ना तर आम्हाला असं अशक्य असं काहीच नाही वाटत. काय होऊ शकतं. पेपरमध्ये पेपर उघडला की इथे काही म्हणजे असं कधी कधी नको पेपर आम्ही पेपर वाचतच नाही, पण कधी समोर आला ना तर तेवढं पण असं वाटतं की हे नको. आम्हाला असं वाटतं की बी ए गुड न्यूज रिपोर्टर बनलं पाहिजे प्रत्येकाने. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण होतात, पण रिपोर्ट असे जातात की कुठे जास्त खराब गोष्टी झाल्या. तर चांगल्या गोष्टींना प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही निमित्त बना आम्हाला पाहिजे. 28 तारखेला सुद्धा आपण सगळे बांधव पत्रकार बांधव तिथे या आणि तुम्हाला सुद्धा सन्मान करू इच्छितो. तुम्ही सुद्धा सगळे बांधव तिथे या. येस सर. विथ फॅमिली तुमच्या परिवाराचा तसं रोजच जायचं, 4 दिवशी तुम्हाला यायचं. आणि ज्यांची लहान मुलं असेल ना तर मी म्हणते शाळा गेली तर चालते, पण हे 2 दिवस त्यांच्यासाठी मिस नका करू. 5 ते 15 वर्षापर्यंत महाशिवरात्री तर सुट्टीच आहे, सुट्टीचाच दिवस आहे. 27 एक दिवसाची शाळा जाईल, पण ते खूप काही छान गोष्टी शिकते. तुमच्या माध्यमातून तर लोकही तुमचे पूर्ण जिल्ह्याचे येतील इकडे. हा एक देव त्यांचे चष्मा काढून टाका, तुम्ही तो काढून टाका दादा. कसं असं आन्सर देऊ शकते, म्हणजे सायन्स याच्या मागे बाकी काहीच नाही. आपली जी आहे ना हे एका लूपमध्ये करंट केव्हा फ्लो होतो जेव्हा लूप हिट होतो. तर आपली पण जो ओरा आहे त्यातली ऊर्जा केव्हा फ्लो होते जेव्हा आपण लूप क्लोज करणार. तर फिंगर्स आपल्याला अशा ठेवायचे एकदम सैलपणे आणि तुम्ही घरामध्ये कुठेही बसू शकता जिथं बॉडी कम्फर्टेबल आहे. पाय जे आहे कृष्णासारखी आडी टाकायची आपल्याला. चप्पल असली तरी चालते, नो प्रॉब्लेम. फक्त आडी टाकायची. आणि जेव्हा डोळे बंद करायला सांगणार तर त्याच्यानंतर काय करायचंय तर आपल्या श्वासांवर लक्ष द्यायचंय. एक बोट एकदा नाकाखाली लावून श्वास चेक करू आपण, सुरू आहे की नाही. टचिंग चालते. टचिंग चालते. चालते काही रूल नाही. असं बसून केलं तरी चालेल. तर हा जो श्वास आहे ना आपल्याला इथे टोकावर जाणवू शकतो
त्याच्यानंतर जसजसा आत जातो ना आपल्याला फक्त लक्ष द्यायचंय. इथे गळ्यामध्ये जाणू शकतो, छातीमध्ये, पोटामध्ये, जिथं पण आपल्याला श्वास जाणवत असेल तिथं आपल्याला बस त्याच्याला लक्ष द्यायचा, अनुभव करायचा. विचाराच्या मागे मन धावेल तुमचा, पण परत पकडून त्याला म्हणायचं मित्र श्वासांवर लक्ष. बस इथे मी म्युझिक वाजवेल आणि इन्स्ट्रक्शन देईल, काही फक्त ते श्वासांवर लक्ष, बाकी काहीच नाही. ओके, क्रॉस द फिंगर्स, बोट आरामात बोलतोय आपण. क्रॉस द लेग्स, जेंटली क्लोज युअर आईज. डोळे बंद करा, रिलॅक्स. डोळे बंद, सर्वांनी डोळे बंद करायचे. नाकाने श्वास घ्या आणि एकदा तोंडाने सोडून द्या. परत एकदा नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडून द्यायचं आहे. नॉर्मल ब्रीदिंग आता. सहज, सोपा, ज्याप्रमाणे नेहमी आपला श्वास सुरू राहतो तसा श्वास आपल्याला सुरू राहून द्यायचा आहे. आपलं पूर्ण लक्ष नाकाच्या टोकावर घेऊन या. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास निरीक्षण करा. कोणत्याही विचारांचा पाठलाग आपल्याला करायचा नाहीये. कोणताही मंत्र नाही, कोणताही जप नाही. फक्त आणि फक्त श्वासांचं निरीक्षण. मित्रांनो, विचारांचा पाठलाग करू नका. आपल्या श्वासांचा अनुभव करा. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला शांत करत आहे, स्थिर करत आहे. आपली सकारात्मकता वाढवत आहे. श्वासांचं निरीक्षण. बाहेर जाणारा प्रत्येक श्वास आपली नकारात्मकता, निगेटिव्हिटी, दुःख, दारिद्र्य बाहेर घेऊन जात आहे.
श्वासांचं निरीक्षण. आपल्या श्वासांसोबत राहा. खूप शक्ती असते आपल्या श्वासांमध्ये. आपलं जीवन बदलून टाकण्याची शक्ती. लास्ट 1 minute. हळूहळू आपण परत येणार आहे. कोणीही डायरेक्टली डोळे उघडू नये. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. आपले दोन्ही पण हात आपल्याला डोळ्यांवर घेऊन यायचे आहेत. मी 5 पर्यंत काउंट करणार आहे. मग हळूहळू डोळे उघडायचे आहेत. पहिली नजर तळ हातात पडली पाहिजे. आपले दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन या. 5 4 3 2 1 0. सर्वांनी हळूहळू डोळे उघडायचे आहेत. स्मित हास्यासोबत सर्वजण डोळे उघडतो. एकदा काय सगळ्यांनी वाजवायचे. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. कसं फील झालं हे सांगा. खूप छान आहे खरंच. एनी टाइम कुठेही बसून कधीही करू शकतो आपण. एनी टाइम झालं बस एवढंच आहे. दुसरं काहीच नाही. नो रूल्स नो रेग्युलेशन नथिंग नथिंग. सर मंत्र म्हणत होते काहीतरी तुम्ही? नाही ना. आपल्याला ते ऍक्च्युली नंतर करू शकतो पण आपल्याला ध्यानात काही क्रिया नाही करायची. हे 2 तास चालू. हे का तिथे ना लाईव्ह म्युझिक वेगवेगळं आणि हे सकाळी 3 तास 5 ते 8. सकाळी 5 ते 8. हां 5 ते 8 आहे. दुपारी 12 ते 1 आपण करणारे लोक आहे आणि रात्री पण. याच्यात काही शेड्यूल आहे. शेड्यूल दिलं मी. जर नाही झालं तर सगळ्यांना आपण ते 4 घेऊन तो कोणता परिस्थिती ॲड येऊ शकतो. नक्की या. बिलकुल नक्की टाइम या. टेबल मिळालं सर तुम्हाला? मिळालं. आणि जे वाद्य वाजवून आले ती वेगळी साऊथची स्पेशल साऊथवरून येणारे ते लोक. मी या तुम्हाला खूप आनंद येईल. म्हणजे लाईव्ह ज्यावेळेस इतक्या लोकांना करतो. आणि युट्यूब लाईव्ह आहे पूर्ण कार्यक्रम जो आहे ना टाटा स्कायवर पण 8088 नंबरच्या चॅनलवर ऍक्च्युली आता 5 मिनिटं केलं आपण पण समजा 10 मेंबरनी केलं ना तुम्हाला 50 मिनिटाचा फायदा झाला. 3000 लोक करतील तर तेवढ्या मिनिटाचा आपल्याला फायदा होतो. उद्याचे पेपर कसं बातमी वृत्तपत्र मला कळत कसं मिळेल? मी आले तर बरं होईल. नंबर आहे तुमच्याकडे. तुम्ही सुद्धा या तिथं भेटही होईल आपली. थोडासा आपला परिचय एकदा घेऊया आपण. मी ज्ञानेश्वर रामकृष्ण तापोते, दैनिक महाभूमीचा तालुका प्रतिनिधी आहे आणि एका संघटनेचा सचिव मीडिया संघटनेचा विवेक विजय शेगावकर
भारतीय न्यूजचा संपादक आहे आणि एका संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. नाव सांगा. डिजिटल मीडिया प्रोसेस मला कल्पना आहे, मला वाटतं खूप कल्पना आहे. हो मी राजू घाटे, महाराष्ट्र दर्शन संपादक. सतीश अग्रवाल, दैनिक बातमीदार, दैनिक साहसिकचा विदर्भ विशेष अभिषेक इंडियन न्यूज कॅमेरामॅन, न्यूज रेकॉर्ड सेवामेर संभाळ. नाना पाटील, दैनिक जागरण भारत लाव, व्हॉइस ऑफ मीडियाचा जिल्हा तालुका अध्यक्ष. मी नंदू कुलकर्णी, तरुण भारतचा सर आणि तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष. मी सहजयोगचं मेडिटेशन श्री माता. नमस्कार, मी राजेश चौधरी दैनिक सकाळला आहे. मिश्रा, नववारी न्यूज. प्रशांत गुप्ती, प्रेस फोटोग्राफर. आपका दिन से धन्यवाद प्रशांत भाई, सारी टीम को एकत्रित किया आपने. सभी को बहुत बहुत धन्यवाद. ये आधी टीम आहे हमारी. ऐसा इससे ज्यादा टीम है और भारतीय कसं येईल उद्याच्या बाकी इतर वृत्तपत्रामध्ये कशी बातमी येईल? सर्वांना येऊन जाईल. आम्ही आमच्या ग्रुपला टाकू. ते आमचं संत नगरी आहे. मराठी चैनल, टीवी चैनल वगैरह होंगे तो प्रशांत भाई, प्रोग्राम घडून आणत आहे. मराठी कोई चैनल, लोकल चैनल वाले, शाम टीवी, ये टीवी, वो और सबको दे देंगे. वो सबको दे देंगे ना. आम्ही वर्गणीचं तुम्ही हे केलं होतं आव्हान, तर आम्ही पत्रकार परिषदेची फी घेत असतो, तर आम्ही ती तुमच्याकडून घेत नाही, हीच आमची वर्गणी. मनापासून धन्यवाद. या बातमीमार्फत असं नंबर किंवा असं प्लेस करू शकतो की ज्यांची इच्छा झाली याच्यावर तुम्ही ऑनलाईन टाकू शकता म्हणून. नाही, ते आम्ही देणगीचं नाही टाकलं आम्ही तरी ती येणार नाही. अच्छा, अच्छा, अच्छा. छापून येणार नाही. अच्छा, आर्थिक व्यवहाराशी अच्छा, ओके. बँक आहे.